नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. माघ वद्य सप्तमी ही श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाची तिथी आणि ही तिथी आली आहे यावर्षी 8 फेब्रुवारीला. 8 फेब्रुवारीला आपल्याला श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे. खरंच खूप सुंदर छान तिथी आहे. महाराजांचा प्रगट दिन आहे. महाराज आपल्यासारख्या भक्तांना सांभाळण्यासाठी आपल्यासारख्या पतितांना पावन करण्यासाठीच महाराज प्रगट झाले. हा जो दिवस आहे आपल्या सर्व श्री भक्तांना अतिशय आनंदाने साजरा करायचा आहे. महाराजांच्या बद्दल आपल्याला या दिवशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. महाराजांच्या बद्दल कृतज्ञता आपण काही गोष्टी करून नक्कीच व्यक्त करू शकतो. ती म्हणजे महाराजांची भक्ती, सेवा, उपासना. आपल्याकडून या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचे पारायण चालू आहेत ते श्री गजानन महाराजांच्या चरणी पारायण अर्पण नक्कीच करतील. त्यासोबतच नामस्मरण जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला आलेल्या काही महत्त्वाच्या कमेंट, त्यासोबतच श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन हा कसा साजरा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर सर्वात अगोदर मी कमेंटचं उत्तर देते की कमेंट अशी होती की शिवपिंड जी आहे महाराजांच्या, आपण पूजेची मांडणी करतो प्रगट दिनाच्या पारायणाच्या निमित्ताने. पूजेची मांडणी तुम्ही करत असाल म्हणजे 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं, तर मग शिवपिंड रोज उचलायची आहे का? तर तुम्ही जर का देवघरातली शिवपिंड ठेवली असेल, जी आपण रोज नित्याची देवपूजेची आहे ती जर का तुम्ही ठेवली असेल तर रोज शिवपिंडाला अभिषेक घाला, रोज उचलली तरी चालते. फुलाची जर तुम्ही बनवली असेल, म्हणजे आता महाराजांचा मूर्ती किंवा फोटो आहे, मग त्यासमोर तुम्ही फुलाची शिवपिंड बनवली तर मग फुले दुसऱ्या दिवशी लगेच सुकतात. तर रोज तुम्ही नव्याने फुलाची शिवपिंड बनवू शकता. आणि समजा आता तुम्ही जर का देवघरातील ठेवली तर मग रोज तुम्ही मूर्ती त्या शिवपिंडीला मग तुम्ही रोज अभिषेक करा. म्हणजे पाण्याने आपण जे काही रोज स्नान घालतो तसं तुम्ही रोज अभिषेक करा. त्यानंतर दुसरी कमेंट अशी होती की हा जो आठवडा आहे, हा जो सप्ताह आहे, हा किती महत्त्वाचा आहे आणि महाराजांचा प्रगट दिनाच्या दिवशी काय काय करावं किंवा महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करावा. तर हा जो सप्ताह आहे हा खूप महत्त्वाचा आहे. या सप्ताहामध्ये तुमच्याकडून शक्य तेवढं श्री गजानन महाराजांची भक्ती, सेवा, उपासना करण्याचा प्रयत्न करा. पारायण तर आपल्याला करायचंच आहे, त्यासोबत नामस्मरण करा. जेव्हाही तुमचं पारायण पूर्ण होईल त्यानंतर गणगण गणात बोलते हा मंत्र तुम्ही 108 वेळेस म्हणा. आणि हा जो सप्ताह आहे हा प्रगट दिनाच्या अगोदरचा किंवा प्रगट दिन हा मुळातच खरंच खूप श्रेष्ठ आहे, खूप महत्त्वाचा आहे श्री गजानन महाराजांची भक्ती, सेवा, उपासना करण्यासाठी. त्यामुळे आपल्याच्याने शक्य तेवढं आपण नामस्मरण करावं, पारायण करावं. आता पारायण कुणाकडून करणं नाही झालं तर मी यावरती देखील अनेक व्हिडिओ बनवले आहे की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकत नसाल तर तुम्ही श्री गजानन महात्म्याचं पारायण करा, तुम्ही 52 स्तोत्राचं वाचन करा. आणि म्हणजे भक्तिभावाने तुम्ही जे काही कराल ते, जेवढी आता सेवा किती मोठी करत आहोत आपण ते महत्त्वाचं नाही. म्हणजे आता सगळ्यांकडूनच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही, कारण ऑफिस आहे, ऑफिसचं वर्क आहे आणि हे सगळे काही आहेत, हे वर्किंग डेज आहेत आणि संडेला सुट्टी आहे, प्रगट दिन आहे. मग त्या दिवशी तुम्ही तुमच्याकडून शक्य तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा, भक्ती करण्याचा प्रयत्न करा. परंतु हे जे काही वर्किंग डेज आहेत, हा जो प्रगट दिनाचा सप्ताह आहे यामध्ये तुम्ही थोडी थोडी सेवा तुमच्याच्याने शक्य आहे तशी करण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना वेळ आहे त्यांनी करावी, परंतु आता ज्यांना वेळ नाही मग अशा वेळेस तुम्ही स्तोत्राचं वाचन करू शकता, तुम्ही 52चं वाचन करू शकता, तुम्ही चालता बोलता नामस्मरण करू शकता. म्हणजे आपण सेवा किती मोठी करत आहोत त्यापेक्षा आपण सेवा किती भक्तिभावाने करत आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे प्रगट दिन. संडेला प्रगट दिन आहे, तर प्रगट दिनाच्या दिवशी काय काय करायचं आहे, प्रगट दिन कसा साजरा करायचा आहे. तर प्रगट दिन रविवारी आहे त्यामुळे सुट्टीच आहे. थोडंसं त्या दिवशी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता जरी समजा सॅटर्डेला थकले आहे, वर्किंग होतं, तरी सुद्धा संडेला थोडा वेळ काढून एक दिवस महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळे तो आनंदाने खूप छान आपल्याला साजरा करायचा आहे. तो एक आनंदाचा सोहळा आहे, त्यामुळे थोडंसं लवकर उठा. त्यानंतर आपलं जे बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्या, रांगोळी काढून घ्या. त्यानंतर आपली देवपूजा करताना ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात करू शकता. म्हणजे ज्यांना 1 दिवसीय पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते आहे. परंतु समजा आता कुणाचं पारायण आदल्या दिवशी पूर्ण होणार असेल किंवा दुसऱ्या दिवशी पूर्ण होणार असेल, काही थोडे अध्याय असतील, त्यांनी मग तशाप्रमाणे त्यांचं पारायण तुम्ही पूर्ण करा. महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या देवघरामधला महाराजांची जी मूर्ती, फोटो आहे किंवा तुम्ही पूजेची जरी मांडणी केलेली असेल तरी सुद्धा महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घाला. दुधाने, पंचामृताने, पाण्याने तुम्ही महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घाला. अमृतामध्ये तुम्ही दूध, दही, मध, तूप आणि साखर घ्यायचं आहे. त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. म्हणजे तुम्ही कशाने जरी अभिषेक केला तरी सुद्धा आपल्याला पंचामृताने, दुधाने जरी अभिषेक केला तरी सुद्धा परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर जर समजा आता तुम्हाला त्याच दिवशी पूजेची मांडणी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही कलशाची स्थापना आवर्जून करा. कलश हा अत्यंत शुभ आहे. प्रत्येक पूजेच्या प्रसंगी, प्रत्येक व्रतामध्ये कलशाची स्थापना ही केली गेली पाहिजे. त्यामुळे कलशाची स्थापना तुम्ही करा.
कळशाची स्थापना करायच्या अगोदर आणि महाराजांची मूर्ती ठेवायच्या अगोदर त्याखाली तुम्ही तांदूळाचं तुम्ही स्वस्तिक काढा किंवा थोडेसे तांदूळ जरी टाकले, तुम्ही तांदूळ म्हणजे अक्षता जरी टाकले तरी सुद्धा चालते, किंवा तुमच्याकडून स्वस्तिक काढणं होत असेल तर तुम्ही स्वस्तिक काढा, कळशाच्या खाली देखील स्वस्तिक काढा आणि त्यानुसार तुम्ही पूजेची मांडणी करा. त्यानंतर फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटोला अभिषेक करता येत नाही, नंतर फोटोला धूप दीप अर्पण करा, गंध अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा. फुले जर हार जर का तुम्हाला करायचं असेल तुम्ही आदल्या दिवशी हार करून ठेवू शकता, कारण मग वेळेवरती घाई व्हायला नको. आदल्या दिवशी तुम्ही हार करून ठेवा. मूर्तीसाठी फोटोसाठी साईज बघायची आणि त्यानुसार तुम्ही हार करून घ्या, किंवा त्या दिवशी जर तुम्ही फुले आणून हार करू शकत असाल, तुमच्याकडून शक्य असेल तर तसं करा. शक्य तेवढं नामस्मरण करा. ज्यांना पारायण करायचं असेल त्यांनी पारायण करा. स्तोत्राचं, बावनीचं, अष्टकाचं वाचन करा. महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळे आपल्याकडून खूप सुंदर छान सेवा, महाराजांची भक्ती उपासना ही व्हायला हवी. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये पिठलं भाकरीचा नैवेद्य. त्यासोबतच आता मी यावर देखील व्हिडिओ बनवला होता की कोणाला कांदा घालायचा नसेल, तुम्ही कांदा घालायचा नसेल, तुमची इच्छा, तुम्ही घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका. किंवा आता समजा ज्यांना कांदा, आता आपण असंच ऐकलेलं आहे की महाराजांना पिठलं, कांदा, भाकरी, त्यासोबत हिरवा मिरच्याचा ठेसा, मिरच्या ह्या आवडायच्या, त्यामुळे आपण तसं देखील कांदा वगैरे बाजूला ठेवू शकतो, मिरचीचा ठेसा ठेवू शकतो किंवा मिरच्या ठेवू शकतो तळून वगैरे. महाराजांना जिलेबी आवडायची, आपण जिलेबीचा नैवेद्य दाखवू शकतो, किंवा तुम्हाला जे आवडेल ते तुमचा कुठलाही जे एखादा गोड पदार्थ तुम्हाला घरी बनवायचा असेल तो बनवून तुम्ही महाराजांना दाखवा. किंवा मग मिठाई बाहेरून आणायची असेल, पेढे वगैरे ते दाखवा, किंवा शिरा बनवू शकता घरी, खीर बनवू शकता, श्रीखंड बनवू शकता. जिलेबी तुम्हाला बाहेरून आणायची असेल तुम्ही बाहेरून आणू शकता, पेढे तुम्ही बाहेरून आणू शकता. बाहेरून जी मिठाई आणायची ती मिठाई तुम्ही गोड पदार्थ महाराजांचा नैवेद्यामध्ये ठेवू शकता. वरण भात, भाजी पोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवा. त्यासोबतच पिठलं भाकरी आवर्जून नैवेद्यामध्ये ठेवा. एक भाकरी आणि थोडंसं पिठलं, त्यावरती ठेसा, मिरचीचा, कांदा, हे सगळं तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवू शकता. महाराजांची आरती करा. त्यांचा प्रगट दिन आहे त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याकडून जेवढी सेवा भक्ती करणं शक्य होत असेल तेवढी आवर्जून करावी. आणि हा दिवस अत्यंत खास आहे. खरंच खूप सुंदर छान दिवस आहे. महाराज प्रकट झाले आणि आपल्यासाठी श्री गजानन महाराज हे प्रकट झाले. आपल्या भक्तांना सांभाळण्यासाठी श्री गजानन महाराज प्रकट झाले. त्यामुळे हा दिवस आपल्याला खूप सुंदर छान पद्धतीने साजरा करायचा आहे. महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी भक्ती सेवा उपासना आपल्याला या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी शक्य तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे दिवसभर चालता बोलता किंवा तुम्ही माळी घेऊन जर का नामस्मरण करू शकत असाल तर माळी घेऊन तुम्ही नामस्मरण महाराजांच्या चरणाशी अर्पण करू शकता. पारायण अनेक जण महाराजांच्या चरणाशी अर्पण करतात. ज्यांना पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी 52चं स्तोत्राचं वाचन करावं, अष्टकाचं वाचन करावं, त्यासोबतच नामस्मरण करावं. आपल्याकडून शक्य तेवढी भक्ती सेवा उपासना आपण या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. कारण की श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि महाराज आपल्यासारख्या भक्तांना, आपल्यासारख्या पतितांना पावन करण्यासाठीच महाराज प्रगट झालेले आहेत. त्यामुळे हा दिवस जो आहे तो महाराजांच्या कृतज्ञतेचा दिवस आहे आणि शक्य तेवढ्या सुंदर छान पद्धतीने आपण श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करण्याचा नक्की प्रयत्न करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.